बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुसदमध्ये निघालेल्या मूक मोर्चात 10,000च्या वर सकल हिंदू समाजाचा सहभाग। बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे। त्यांची घरेदारे लुटण्यात येऊन संपत्तीची नासधूस करण्यात येत आहे व त्यांच्या जीवितवालाही धोका आहे। असंख्य हिंदू बांधवांची कत्तल करण्यात आली आहे। हिंदूच्या स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहेत। हिंदू धर्मियांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहे। तेथील हिंदू धर्मीय बांधव काही धर्मांध वृत्तीच्या लोकांच्या हिंसाचाराला बळी पडत आहेत। बांगलादेशात 1 कोटीहून अधिक हिंदू नागरिक आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे, तरी जागतिक शक्ती त्यापासून अलिप्त आहेत। या ठिकाणी उल्लेखनीय आहे की पाकिस्तानी राजवटीने तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर अत्याचार केले तेव्हा शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्त वाहिनीला भारताने हर तऱ्हेने मदत दिली असे आपल्या निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजाच्या सह्यांचे निवेदन मूक मोर्चाद्वारे देण्यात आले। सकाळी 11 वाजता वसंतराव नाईक चौक येथून सुरू झालेल्या मूक मोर्चामध्ये विविध फलक हातात घेऊन बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात आला होता। भगवे ध्वज घेऊन पुसदकर हिंदूजन या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। महिला, पुरुष, युवक, लहान बालकांसह वयोवृद्धांनी सुद्धा या मूक मोर्चामध्ये बांगलादेशचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी झाले होते। हा मूक मोर्चा मार्गस्थ होत असताना बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने जाताना त्यामध्ये सहभागींची संख्या, मोर्चेकऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येने वाढतच होती। अगदी शांततेत कोणत्याही घोषणा न देता सकल हिंदू समाजाने आपली एकजूट दाखवत अत्याचाराच्या घटना कुठेही उद्भवू नये या भावनेतून बांगलादेशच्या घटनेचा निषेध नोंदविला। सदर मूक मोर्चामध्ये सहभागींना बांगलादेशातील घटनेबद्दल तीव्र नाराजी व संताप होता, चीड निर्माण झाली होती, परंतु शांतता मार्गाचा अवलंब करून मूक मोर्चाद्वारे आपल्या भावना सकल हिंदू समाजाच्या वतीने आज या मोर्चातून शासनाला एका निवेदनाद्वारे पोहोचवण्यात आल्या होत्या। सकल हिंदू समाजाच्या वतीने मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात ते म्हणतात की 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली। गेल्या 50 वर्षात बांगलादेशने नेत्रदीपक प्रगती केली। त्यात भारत सरकारचाही मोलाचा वाटा आहे, त्यात हिंदू समाजाचाही मोठा वाटा आहे, परंतु तेथील प्रतिगामी शक्ती आपले डोके वर काढून हिंदूंवर अनन्वित अत्याचार करीत आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबावे, तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यात हयगय करू नये व पाकधार्जिण्या वृत्तीला ठेचून काढावे, अन्यथा भारतातील सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारासुद्धा शेकडोंच्या सह्यांच्या निवेदनातून देण्यात आला। तसेच मूक मोर्चाद्वारे सादर केलेल्या निवेदनाची व हिंदू समाजाच्या भावनांची दखल घ्यावी अशी मागणी केली। त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा अशी कळकळीची भावनासुद्धा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली। या मूक मोर्चामध्ये परमेश्वर जयस्वाल, अजय पुरोहित, निखिल गादेवार, अश्विन जयस्वाल, राहुल देशमुख, बाळासाहेब उखळकर, संतोष दीक्षित, विश्वजित सरनाईक, निशांत बयास, वीरेंद्र राजे, लक्ष्मण आगासे, राजेंद्र जगताप, दीपक परिहार, विलास कोरडे, नंदकुमार चौधरी, विशाल कांबळे, बालाजी कामिनवार, दीपक उखळकर, दिनेश ठाकूर, रणजित सांबरे, आकाश रहाटे, बाळासाहेब खंदारे, पंकज दिगलवार, ईशान चव्हाण, रवी ज्ञानचंदानी, स्वप्नील जयस्वाल, कौस्तुभ धुमाळे, श्रीकांत सरनाईक, अभिजित पानपट्टे, अमोल साखरे, निलेश पेन्शनवार, कुणाल बनसोडे, वासंती सरनाईक, सुनीता तगडपल्लेवार, प्रतिभा पांडे, रायपूरकर मॅडम यांच्यासह अनेकांनी सदर मूक मोर्चाच्या आयोजन नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले। सकल हिंदू समाजाच्या वतीने आजच्या मूक मोर्चामध्ये सहभागींमध्ये प्रामुख्याने माजी प्राचार्य उत्तम रुद्रवार, सुरेश गोपणे, माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक, जिल्हा परिषद यवतमाळच्या अध्यक्षा डॉक्टर आरतीताई फुपाटे, विनोद जिल्हेवार, विश्वास भवरे, डॉक्टर रुपाली जयस्वाल, ब्रोकर संघटनेचे सर्व पदाधिकारी, अनिरुद्ध पाटील चोंडीकर, कुस्ती मल्लविद्या संघाचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ बेले, राजन मुकरे, राधेश्याम जांगीड यांच्यासह हजारोंच्या संख्येने डॉक्टर, वकील, व्यापारी,
संघटना व सर्व समाजातील घटकांचा या मूक मोर्चामध्ये समावेश होता। आता तरी जागा हो, जातपात सोडा, हिंदुत्व जोडा, जय श्रीराम, हिंदू एकता जिंदाबाद, बांग्लादेश में हिंदू को सुरक्षा सुनिश्चित हो, बांग्लादेश दलित समाज पर अत्याचार बंद करो, असे फलक शेकडोंच्या संख्येने मूक मोर्चामध्ये सामील झालेल्यांच्या हातात दिसत होते। मूक मोर्चामध्ये मोठमोठे भगवे ध्वज प्रत्येकांच्या हातात दिसत होते। सदरचा मूक मोर्चा असला तरी या मोर्चामधून पुसदमध्ये संपूर्ण हिंदू समाज एकवटलेला दिसला। हजारोंच्या संख्येने गर्दी असली तरी मोठ्या शिस्तीने हा मोर्चा आपल्या हातात काळी फीत बांधून निषेध नोंदविताना दिसला। या मोर्चाच्या चहूबाजूंनी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पंकज अतुलकर यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन, खंडाळा पोलीस स्टेशन व वसंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह पोलीस दलातील विविध पथकांना प्राचारण करीत चोख बंदोबस्त ठेवला होता। कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त म्हणून शस्त्रधारी पोलीससुद्धा तैनात करण्यात आले होते। आज मूक मोर्चा निघणार असल्याचे आयोजकाकडून पूर्वकल्पना दिली असल्याने आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनेबद्दल चीड निर्माण झाल्याने पुसदमध्ये 100% आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता। हा मूक मोर्चा तहसील चौकात आल्यानंतर यशवंत रंग मंदिरावर पोहोचला। या ठिकाणी अजय पुरोहित यांच्या वतीने निवेदनाचे वाचन करण्यात आले। आज या ठिकाणी आपण जो मूक मोर्चा काढलेला आहे तो बांगलादेशमधील हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आपण हा मोर्चा काढलेला आहे आणि त्या प्रित्यर्थ आपल्या कडकडीत भावना, आपल्या निषेधाचं एक निवेदन आपण प्रशासनामार्फत सरकारला पाठवित आहोत आणि ते जे निवेदन आपण देणार आहोत ते या प्रकारे आहे। प्रति उपविभागीय अधिकारी पुसद, आवेदक पुसद मधील सकल हिंदू समाज, विषय बांगलादेशातील हिंदू धर्मीय बांधवांवर होणाऱ्या अनन्वित अत्याचाराबाबत महोदय सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारे ज्ञात होणाऱ्या विविध बातम्यांवरून बांगलादेशातील हिंदुत्व मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे। त्यांची घरदारे लुटण्यात येऊन संपत्तीची नासधूस करण्यात आलेली आहे व त्यांच्या जीवितालाही धोका आहे। असंख्य हिंदू बांधवांची कत्तल करण्यात आली आहे। हिंदूंच्या स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहे। हिंदू धर्मीयांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहे। तेथील हिंदू धर्मीय बांधव काही धर्मांध वृत्तीच्या लोकांच्या हिंसाचाराला बळी पडत आहेत। बांगलादेशात 1 कोटीहून अधिक आपले हिंदू नागरिक राहतात। एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे तरी जागतिक शक्ती त्यापासून अलिप्त आहे। त्या ठिकाणी उल्लेखनीय आहे की पाकिस्तानी राजवटीने तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर अत्याचार केले होते तेव्हा शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनीला भारताने हर तऱ्हेने मदत केली होती। त्याचा परिणाम असा झाला की 1971 साली बांगलादेशाची निर्मिती झाली। गेल्या 50 वर्षात बांगलादेशाने नेत्रदीपक प्रगती केली होती। त्यात भारत सरकारचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा होता, त्यात हिंदू समाजाचाही मोठा वाटा होता। परंतु तेथील प्रतिगामी शक्ती आपले डोके वर काढून हिंदूंवर अनन्वित अत्याचार करीत आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावे, तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यास हायगाय करू नये व पाकधार्जिण्या वृत्तीला ठेचून काढावे, अन्यथा भारतातील सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही याची दखल घ्यावी। त्यासाठी भारत सरकारने तटस्थ भूमिका सोडून तेथील सरकारवर दबाव आणावा अशी कळकळीची विनंती आपले नम्र सकल हिंदू समाज म्हणजे आपण सर्व भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे।
SDO यांच्या वतीने तहसीलदार जोरावर यांनी मोर्चेकऱ्यांच्या हस्ते यशवंतरांग मंदिरावर येऊन निवेदन स्वीकारले। त्यानंतर बांगलादेशमधील मृत पावलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। हरिओम शांती शांती शांती। बांगलादेशमध्ये झालेल्या सर्व मृत हिंदू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि राष्ट्रगीताने या मूक मोर्चाचा समारोप करण्यात आला। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। वंदे वंदे वंदे। जय श्रीराम, जय हिंद। आज पुसद येथे सकल हिंदू समाजातर्फे 4 दिवसा अगोदर आव्हान केल्यानिमित्त आणि बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर झालेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी त्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हा मूक मोर्चाचे आयोजन व पुसद बंदचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जो आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। तसेच हिंदुत्वावर प्रचंड प्रेम करणारी जनता ही पुसदची जनता ज्यांनी जाण राखली की बांगलादेशमध्ये ज्यांच्यावर महिलांवर हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याची जाण राखणारी जनता ही पुसदमध्ये आहे हे या मोर्चाने, या शिस्तप्रिय मोर्चाने दाखवून दिलेले आहे। पुसदवासियांनी दाखवून दिलं की आपलं हिंदू प्रेम आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार झाले ते कुठेतरी थांबले पाहिजे। आणि नाही का, एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की अफगाणिस्तानमधून हिंदू संपला, पाकिस्तानमधून हिंदू संपला, बांगलादेशमधून हिंदू आता नाही का एवढा अत्याचार व्हायला, हिंदू कुठपर्यंत भागणार आणि केव्हापर्यंत भागणार? हिंदूंना आता प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि संघटित व्हायला पाहिजे। मी शेवटी एकच बोलतो की संघटित हिंदू आणि समर्थ भारत। एक गोष्ट लक्षात ठेवा, संघटित हिंदू समर्थ भारत। जय हिंद, जय श्रीराम। सकल हिंदू समाजामार्फत घेण्यात येणाऱ्या या मूक मोर्चात सर्व समाज बांधवांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला। सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवली। आम्ही त्यांच्या सर्वांचे आयोजकातर्फे आभारी आहोत आणि अशीच आपली एकता भविष्यात सुद्धा राहिली पाहिजे हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। जय हिंद। नेतृत्व जर आज नसताना हा प्रकार घडला असता तर जे नेतृत्व संपला त्यानंतर ती इथं शांतता पसरली असती। आज नेतृत्व संपून सुद्धा त्यांचा उद्देश आपल्याला कळत आहे की फक्त हिंदूंना टार्गेट करायचा, हिंदू नष्ट करायचे आणि त्यांना इस्लाम राष्ट्र करायचा। आज सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की सकल हिंदू समाज पुसदच्या वतीने आज जे निषेधार्थ मूक मोर्चा करण्यात आला होता त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की बांगलादेशमध्ये जी सरकार पाडून जे त्यांचा उद्देश होता की सरकार पाडायचा, हे उद्देश नव्हता त्यांचा, सरकार परिवर्तनाचा उद्देश नव्हता। आज हे लक्षात येते की सरकार पडल्यानंतर सुद्धा त्या हसीनांनी काय म्हणू आपण राजीनामा दिल्यानंतर सुद्धा, सरकार बरखास्त झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचं आंदोलन संपत नाही आहे। त्याच्या मागचा उद्देश दुसरा आहे, त्यांना तिथून हिंदू नष्ट करायचा आहे, त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचा आहे। याकरिता आपल्याला जागे व्हावं लागेल। म्हणून आम्ही हे मूक मोर्चा काढला होता की त्यांचा उद्देश कोणत्या जाती धर्माबद्दल नाही तर पूर्ण इस्लाम राष्ट्र करायचा आहे। त्यासाठी आज पुसदमध्ये आता आपल्या भारतामध्ये जे मोर्चे निघत आहे त्याचे मागची एकच कल्पना आहे की तिथं जे अन्याय होत आहे भविष्यात इथं नाही घडायला पाहिजे। म्हणून सकल हिंदूंनी जात पात सोडून सर्व हिंदू धर्मांनी एक येऊन यांना हे दाखवायचं आहे की आम्ही राजकारण करत नाही। जेव्हा हिंदूंचा विषय येतो तेव्हा आम्ही हिंदू एक आहोत, सक्षम आहोत, जेणेकरून जे बांगलादेशमध्ये घडलं ते भविष्यात भारतात घडू नये। याकरिता हे समाजाला, आपल्याला पूर्ण देशाला एक संदेश द्यायचा होता। याकरिता आपण पूर्ण सकल हिंदू समाजाने पुसदचा बंद आवाहन करून सक्सेसफुल हे मूक मोर्चा काढण्यात आला होता। जय भारत माता की जय। जसे आतापर्यंत आपण नियमांचे पालन केले आताही करायचे आहे। हळूहळू सर्वांना हात द्यायचा आहे। आपण कार्यक्रम थोडा लेट करू पण सर्वांना हात येऊ द्या, कोणतीही घाई करू नका। छोटे मुलं इथे आहेत, ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झाले आहेत, सर्वांची काळजी आपल्याला घ्यायची आहे।